सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण. मी विशाल तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवरती विक्रांत अकबाल. तर आम्हाला आज खूप दिवसानंतर सुट्टी आहे, तर आम्ही लोक चाललो आहे नदीवर बदलापूरच्या. तर तुम्हाला दाखवतो आता बदलापूरची नदी. तर आम्ही आज काही चालतच आलेलो आहे बघा. आता इथे 2 मिनटात नदी येईल, तर तुम्हाला दाखव. कुछ बोलने का गाइस, इकडे आहे पेट्रोल पंप. हा आहे ब्रिज. होतोय अजून काही ब्रिज. अजून काम 50% बाकी आहे. 50% झालं, 50% बाकी आहे. आता फक्त उद्घाटन करायचं आहे. तर गाइस, ही आहे बदलापूरची नदी. तर हा बघा, इकडे ब्रिज आहे, त्याचं अर्ध काम झालं आहे, हा एकदम अर्ध काम बाकी आहे. तुम्ही बघू शकता ब्रिज खूप मोठं आहे. तर जाऊया आपण नदीत, थोडं उतरून बघूया. तर गाइस, तुम्ही काय तुमचा अनुभव सांगाल कसला अनुभव नदीवर यायचा आजच्या दिवसाचा? आजच्या दिवसात कसं आपण चालत आलोय, त्यामुळे पाय थोडे दुखतात आहे. तुम्ही पण या चालत तुमचे पण पाय दुखतील. आणि नदीला आता पहिल्यापेक्षा खूप म्हणजे खूप पाणी आहे. पहिले जेव्हा आम्ही आलो होतो तो ब्लॉग तुम्ही बघतच असाल, तेव्हा तुम्हाला माहितीच असतो की पाणी काहीच नव्हतं. आणि आता बघा, आता पाणी जे आहे ते थोडं वाढलं आहे, तर ते तुम्हाला दाखवतोच मी. आणि खाली बघा, पूर्ण पाय आमचे असे घसतात आहे. रस्त्यात म्हणजे खाली एकदम चिखल आहे, थोडंफार दलदलीत झालं आहे. दलदलमध्ये फसलेलं आहे गाईज आम्ही. तुम्ही बघू शकता थोडंफार ना सगळंच दाखवणार. थोडंफार आता दाखवू शकत नाही. तुम्हाला नदी सगळी दाखवू शकतो मी, फक्त नदीला पाणी आल्यामुळे बघा कसं भारी वाटतं. नदीला खूप पाणी नाही आहे एवढं, पण आम्ही उतरणार नाही आहेत. मासे पकडायला भेटले तर जरूर पकडू. तर इथं आम्ही आता फिशिंगसाठी बसणार आहे. बघूया आपण इथं आता गाठ मासे काठावर येतात का स्वतः आम्हाला बघायला, बघूया गाईज. तर हे बघा, आपले मित्रमंडळी ते मासे पकडायला तयार आहे. तिथे हे गळ टाकलेले आहे त्याने आतमध्ये. क्लिअर दाखवतो. तर काहीच पोलीस आले, पळा पळा पळा. इकडे सर्वजण मासे पकडतायत. हे बघा गाईज, हे लोक पण मासे पकडतायत, पुढे पण मासे पकडतायत. 3-4 पब्लिक थोडी वरती ब्रिजवर आहे, त्या साईडला आहे, पुढे बाकी मागे आहे. आता खूप संध्याकाळ आहेत त्यामुळे जास्त पब्लिक नाही आहे. तर गाईस, तुम्ही बघू शकता इकडे म्हैशी सर्व रांगेत चरतायत. तिकडे वरती बैल पण आहेत, ते आता बैल दिसणार नाहीत. इकडे पुढपर्यंत खूप मोठी नदी आहे. पुढे जास्त खोल आहे, तिथे एवढी खोल नाही आहे. गाईज, आता ब्रिजवरती चढलेलो आहे आम्ही. इकडे खाली नदी राहिली. गाईज 50% काम बाकी आहे. 50% किंवा 25%, तरी पण आम्ही आलोय ब्रिजवर. तुम्हाला दाखवतो वरून व्ह्यू बघा कसा दिसतो तो. आणि वरून काय सांगू गाईज, जन्नत येतो काही बदलापूर में. तुम आ जाओ कभी भी. हमारा नंबर ले लो 00 00 थोडं सांगतो कमेंट बॉक्स 100 दाबा गाईज. तर तुम्हाला पुढे जाऊन मस्त व्ह्यू दाखवतो गाईज.
गाईज आता आम्ही नदीवरून चाललो आहे इकडून. तर आता आम्ही चाललो आहे सोनिवली गावाच्या इथपर्यंत. तर कुठे चाललो आहे आपण आता? आपण चाललोय सोनिवली गावाच्या इथे एका बुद्ध विहाराच्या इथे. इकडं गेलो तर सगळ्यात जुन्या आठवणी पण इथं ताज्या होती. कारण की पहिला आम्ही जेव्हा बदलापूरमध्ये आलो होतो तेव्हा तिकडेच जायचो सोनिवली गावामध्ये तिकडे, कारण की आमची ताई राहायची. तर आपण जाऊया आता बुद्ध विहाराच्या इकडे. इकडे मस्त एकदम शांत वातावरण असतं. तर चला. तर गाईज हे आहे बुद्ध विहार, बघू शकता तुम्ही. Walking alone, the streets are empty. The only thing I can see is my own silhouette. I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. इकडे हत्ती आहे, हत्तींचे पुतळे आहेत, सिंहाचा पुतळा आहे. We will fly above the sky. छोटे बदक आहे. इकडे काम चालू आहे अजून. Ready to explore right up in the sky. I need you to listen, I need you to hear, and don't show any fear. I've been flying from town to town, from London to Taiwan. I've been all around the globe, trying to protect your soul. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes tonight. Yeah. We are heroes tonight. We will fly above the sky. We are heroes इकडं खूप छान वाटते. मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आम्ही चाललोय घरी. हे बघा बाहेर आलोय. तर आता जाऊया, संध्याकाळ पण झाले खूप. तर जाऊया आपण घरी. आता कशाने जाऊया? रिक्षाने जाऊया, चालत जाऊया? चालत जाऊया. तर ठीक आहे, हा बोलते चालत जाऊया. तर चालत जाऊया. विठ्ठलाला अजून दमलाय नाही. विठ्ठलाचा खूप पावर आहे, हो हो, पावर आहे. पण स्टॅमिना आहे. तर guys, विठ्ठलाचा जाऊया आपण stamina घरी. तुम्हाला माहिती आहे. गावाला असताना तो 5-5 किलोमीटर चाललाय. ठीक आहे गाईज, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाइक करा, कमेंट करा, सब्सक्राइब करा. थैंक यू. मिलते हैं अगले वीडियो में. तब तक के लिए बाय बाय.